नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। आज आपण बनवणार आहोत मस्त असे चिकन रस्सा भाजी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यासाठी आपण मार्केटमधून दुकानातून जाऊन असं मस्त चिकन आणलेलं आहे। एकदम ताजं चिकन घेऊन आल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकून पातेल्यामध्ये टाकून धुवून घ्यायचं स्वच्छ असं, आणि धुवून घेतल्यानंतर एका ताटामध्ये त्याला काढून घ्यायचं। तर ताटामध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला धना पावडर टाकून घ्यायचं। धना पावडर टाकल्याच्या नंतर त्यामध्ये असं सर्व मीठ पण त्यामध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे चवीला असतं मस्त शिजवण्यासाठी एकदम नंबर एक सुकट, आणि आपल्याला चिकन सूप बनवायचं। तर असं मस्तपैकी मीठ टाकून घेतलं, त्यामध्ये हळद टाकून घेतली, आणि हळद मीठ आणि धना पावडर टाकून त्याला आपण शिजवण्यासाठी टाकणार आहोत पातेल्यामध्ये। त्यासाठी आपण गॅस पेटून पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं ठेवल्यानंतर त्यामध्ये असं कांदा टाकूया। त्यामध्ये कांदा टाकून आपण कांद्याला थोडंसं भाजून घेऊया, आणि कांदा टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये तेलामध्ये कांदा भाजून घ्यायचा। असं तर थोड्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये तेल घालूया। तर तेल घालून कांद्याला आणखी चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर थोडंसं हलवून कांद्याला आपण गरम करून घेऊया, आणि जे आपण चिकनमध्ये मिक्स केलेलं आहे ताटामध्ये, ते चिकन आपण या तेलाच्या कांद्यामध्ये टाकून देऊया। तर असं सर्व जे चिकन आहे ते आपल्याला पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी टाकून घ्यायचं आहे। जे हळद मीठ आणि आपण धना पावडर टाकलेलं आहे ते एका चमच्याने पळीने घेऊन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर ते सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यावरती थोडीशी मस्त अशी कोथिंबीर पण आपल्याला टाकायची आहे। तर एकदम नंबर एक असं आपलं चिकन सूप बनेल, आणि भाजी पण बनवण्यासाठी चांगलं चिकन शिजवून घेता येईल। तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं। त्याला आपण झाकून ठेवायचं। पाणी टाकलं नाही, कारण की ते मिठाला आणि चिकनला पाणी सुटून ते मस्त थोडंसं वाफेवर बॉईल करून घ्यायचं। त्यानंतर वरी ताटामध्ये पाणी ठेवून पाणी टाकून शिजवून घ्यायचं। तर असं चिकन शिजतंय तोपर्यंत आपण मसाल्यासाठी ग्रेव्ही बनवूया, जशी रस्सा बनवायचा आहे त्यासाठी। तर आपण काय केलेलं आहे, एक तव्यावर ठेवून भाजलेला कांदा खोबरं लसूण आणि टमाटो हे असं सगळं भाजून घ्यायचं। तर हे सर्व भाजून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करण्यासाठी काढून घ्यायचे। तर चांगलं भाजून घेऊन खोबरं मसाला हे करण्यासाठी आपण पेस्ट करून घेऊया त्याची। तर चांगल्या प्रकारे भाजून आपण मिक्सरमध्ये याला काढून अशा प्रकारे मस्तशी पेस्ट बनवून घेऊया। त्याची ही आपली ग्रेव्हीसाठी रस्स्यासाठी पेस्ट बनलेली आहे। तर पेस्ट बनेपर्यंत आपलं चिकनही चांगलं मस्त असं शिजून तयार झालेलं आहे। तसं एकदम नंबर एक सूप पण आपण याच्या प्यायला घेऊ शकतो, आणि मस्त चिकन हे खायला घेऊ शकतो। हे शिजलेलं आहे, नंबर एक चिकन सूप बनलेलं आहे। तर एकदम चवीला भारी, आणि खायला पण एकदम पिण्यासाठी चांगलं लागणार आहे। तसं एक आपण प्लेट घेऊन एकदम प्यायला आणि खायला घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण भाजीला रस्सा बनवण्यासाठी एकदम ढवर टाईप भाजी बनवण्यासाठी आपण काय केलंय, फोडणी देण्यासाठी पातेलं ठेवलंय। पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलंय, आणि जे आपण ग्रेव्ही केलेली आहे, ग्रेव्हीसाठी जे आपण पेस्ट बनवलेली आहे भाजलेल्या कांदा खोबरं आणि टोमॅटोची आणि लसणाची, ते तेलामध्ये टाकून घेतली। तर त्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपल्याला भाजून द्यायचंय। तर भाजल्यामुळे काय होणार आहे, मस्त चव लागणार आहे, आणि मस्त अशी तरी पण भाजीला आपल्या येणार आहे। तसं मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला चवीनुसार एकदम काळा मसाला त्यामध्ये घालायचा आहे। तर काळा मसाला चवीप्रमाणेच घालायचा आहे, ज्यामध्ये जास्त तिखटही न झाली पाहिजे, आणि चांगली भाजी चवीला तयार झाली पाहिजे आणि लागली पाहिजे। एकदम मस्त अशी थोडासा आपण चिकन मसालाही त्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे असं चिकन मसाल्याची मस्त अशी चव येईल। तर आपण जे शिजवलेलं सूप आहे, मस्त चिकन आणि ते पाणी दोन्ही आपण त्यामध्ये टाकून घेऊया, तर म्हणजे मस्त अशी भाजीला चव येणार आहे। तर नंबर एक अशी आपली रस्सा भाजी तयार झालेलीच आहे। तर अशी नंबर एक भाजी आपल्याला बनवता येईल, एकदम हॉटेल टाईप भाजी घरच्या घरी बसून आपल्याला खाता येईल। तर हे तुम्हीही बनवू शकता घरच्या घरी। अशी एकदम नंबर एक थोड्या वेळात भाजीची तरी निर्माण झालेली आहे, तयार झालेली आहे। तर आपण ही भाजी आपण खायलाही आता घेऊ शकतो। तुम्हीही घरच्या घरी बनवून खा, मस्त राहा, आणि तुम्ही बनवा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी भाजी झालेली आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणखी नवनवीन रेसिपीसाठी कमेंटमध्ये सांगा।
की तुम्हाला कुठल्या आणखी कोणत्या रेसिपी बघायच्या वाटल्या, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवूया. तर अशा प्रकारे मस्त भाजी तयार झाली. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.